नमस्कार. मी श्रीकांत वाटवे बोलतोय. आमचा प्रकाशावरून जो मुक्काम निघाला होता तो आम्ही येऊन थांबलो होतो राजपिपलामध्ये. नंतर तिथलं पनवती मंदिर वगैरे सगळं बघून झालं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही साधारणपणे 8:15 वाजता आमच्या बरोबर जो काही नाश्ता होता तो खाऊन आम्ही निघालो. आमचा त्या दिवशीचा दौरा खूप मोठा होता, त्यामुळे आम्ही निघाल्यानंतर आम्ही पहिल्यांदा तिथून हायवेवर आलो. म्हणजे राजपिपलातून घाट उतरून हायवेवर यायचं. वाटेमध्ये 2-3 छोटी देवळं आहेत, त्यांचं आम्ही जस्ट दर्शन घेतलं, कारण आम्हाला थांबणं शक्य नव्हतं, कारण आम्हाला पुढचं सगळं डिटेलिंग दिसत होतं. मग हायवे क्रॉस केला आणि हायवे क्रॉस केल्यानंतर आम्हाला राजपिपलाचं एकाने सांगितलं होतं की बलबला कुंड में आप जाइए. म्हणजे बलबला कुंड म्हणून एक देऊळ आहे, जे एरिया आहे, तिथे एक मोठं शंकराचं मंदिर आहे. तर तिथं तुम्ही जाऊन दर्शन घेऊन जावा. मग आम्ही बलबला कुंडला गेलो, तर वाटेत आम्हाला जाताना एक शंकराच्या अवतारामध्ये चालणारा माणूस दिसला. आम्हालाही काही समजलं नाही काय झालं ते. म्हणजे आम्ही बघितलं, त्याचा पाया पडलो त्याच्या आणि आम्ही आश्रमात आलो. आश्रमात आल्यानंतर मग तिथं जे महाराज होते त्या महाराजांना विचारलं की अहो असं असं आम्हाला एक भेटले काय. हो म्हणे, ते परिक्रमावासी आहेत, पण ते दर 2-3 वर्षानं परिक्रमा करताना पूर्ण शंकराचा ड्रेस घालूनच परिक्रमा ते करतात. मग त्यांचं आम्हाला दर्शन झालं. मग आम्ही त्यांना म्हणलं, मग ते कुठे येणार नाही म्हणे, आता थोड्या वेळ तुम्ही आता इथं आलायत ना, एक थोड्या वेळात ते इथे येतीलच, म्हणजे तुम्हाला त्यांचं इथेही तुम्हाला त्यांना बघता येईल. मग आम्ही त्याप्रमाणे आलो. मग त्या महाराजांशी आम्ही बोलत होतो, त्यांनी आम्हाला बरंच वर्णन आश्रमाचं सांगितलं आणि त्यांच्याकडं अखिल भारतीय स्तराचा एक कार्यक्रम 2-3 दिवसामध्ये व्हायचा होता. त्यामुळे तिथं सगळी तयारी चालली होती. राहण्याची तयारी, मंडप घालणे, स्पीकर्स, आल्यानंतर पार्किंग कसं करायचं, पाण्याची व्यवस्था, असं सगळी त्यांची मोठ्या प्रमाणात तयारी चालली होती. पण त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही प्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाहीये. म्हणलं आम्ही 100% तुमच्याकडचा प्रसाद घेतल्याशिवाय आम्ही जात नाही. आणि खरोखर आम्हाला त्यांनी अतिशय उत्तम खीर होती, रोटी, जे त्यांची जी स्पेशल रोटी होती, काय म्हणतात ती, म्हणजे गुजराती टाईप रोटी होती, आणि बरोबर सुंदर भाजी होती, अतिशय उत्तम केलं होतं. आम्ही त्यांना मदत करू का म्हणलं, तर ते म्हणले मदतही करायची जरूर नाही, पण तुम्ही तोपर्यंत बलबला कुंडला जाऊन तिथलं दर्शन घेऊन या. मग आम्ही बलबला कुंडला गेलो. तर तिथं अशी आख्यायिका आहे की तुम्ही वरती नर्मदा मैया म्हणून ओरडलात, म्हणजे मोठ्यानं बोललात, की बुडबुडे येतात. खरं तर बुडबुडे कंटिन्युअस येत होते, पण आम्ही नर्मदा मैया की जय किंवा हर हर नर्मदे म्हणल्यानंतर बुडबुडे थोडे वाढत होते. असं ते बुडबुड्याचं सगळं तिथलं ते बघून झालं. आम्ही परत आलो. आम्ही परत आल्यानंतर महाराजांच्या शेजारी बसलो. मग तो शंकर महाराज आला, मग आम्ही त्यांच्याशी बोललो थोडंसं. आणि हे सगळं झाल्यानंतर त्या प्रसाद झाला. आणि प्रसादानंतर महाराजांना म्हणलं की अहो असं असं आम्हाला जायचंय, तर आम्हाला काय करता येईल. तर ते म्हणले की तुम्हाला जर का तुम्ही परिक्रमा करताय आणि जर का तुम्हाला म्हणजे शॉर्टेज ऑफ टाइम आहे, तुमच्याकडे वेळ कमी असेल, तर तुम्ही बोटीनं नावेनं पलीकडं जे जायचंय, तर त्या कार्यक्रमात तुम्ही पडू नका, तुम्हाला ते शक्य होणार नाही. आणि मी तुम्हाला असं सांगतो की इथून पुढे जावा तुम्ही. तिथं गेल्यानंतर तुम्हाला विमलेश्वर मंदिर लागेल. आता पूर्वी काय व्हायचं, विमलेश्वर मंदिराच्या बरंच पुढं जाऊन तुम्हाला बोटीत बसायला लागायचं. पण विमलेश्वर मंदिराच्या अगदी जवळ त्यांनी आता बोटींची सोय केलेली आहे. म्हणजे नीट अजून हे बांधलेलं नाही आहे, चालत जाऊन बोटीत बसण्यासाठी जो बंधारा बांधायचा असतो तो नाही आहे. भरती ओहोटीवरच आहे, परंतु त्यातल्या त्यात चिखलात जायला लागत नाही, एवढंच आहे. तर तो त्यांनी केलेला आहे. तर तुम्ही काय करा म्हणले, विमलेश्वर मंदिराला जावा. विमलेश्वर मंदिरला गेल्यानंतर तिथं तुमच्याकडचं जे जल तुम्हाला पाण्यात घालायचं, त्यातलं अर्ध जल तिथं अर्पण करा शंकराला. तिथं शंकराला अर्पण केल्यानंतर तिथंच तुम्हाला पाणी मिळेल, ते पाणी त्यात भरा. नंतर तुम्ही तुमच्या गाडीनं भरूचला जावा. भरूचहून पलीकडे गेल्यानंतर नीलकंठेश्वर महादेव आहे, तिथं त्यातलं पाणी अर्ध करा आणि भरा. म्हणजे तुमची परिक्रमा समुद्रमार्गे झाली असं होईल. माझा तुम्हाला आशीर्वाद आहे, तुम्ही हे करायला काही हरकत नाही. त्यांनी म्हणजे थोडक्यात नर्मदा मैयानंच आम्हाला सांगितलं की तुम्ही ह्या रस्त्यानं गेलात तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. मग आम्ही ऍक्च्युली पहिलं विमलेश्वर मंदिराला गेलो. तिथं जायला आम्हाला वाटेत आणखीन 2 देवळं लागली, ती बघितली आणि आम्ही गेलो. विमलेश्वर मंदिरला गेल्यानंतर ऍक्च्युली गेल्या गेल्या आम्हाला तिथं परिक्रमावासी भरपूर प्रमाणात दिसले. मग आम्ही काय केलं, परिक्रमावासियांना आमच्याकडे बिस्किट वगैरे जे काय होतं, खाऊ होता, तो सगळा आम्ही त्यांना दिला. पाणी पण दिलं. त्यांच्याकडे होतं पाणी, आम्ही पाणी दिलं त्यांना, पाण्याच्या बॉटल्स. आणि ते मंदिर ओपन व्हायची वाट बघत होतो. पण तेवढ्यात एक माणूस पळत पळत आला. आइये साहेब म्हणला आम्हाला. काय म्हणजे आम्हालाही माहित नाही मैयाचं काय हे आहे. मग त्यांनी आम्हाला उडून दिलं.
आतमध्ये भरपूर प्रमाणामध्ये शंकराच्या पिंडी देवळं आतमध्ये आहे. त्यांना सगळ्याचं वर्णन केलं. मग त्याला सांगितलं की असं असं महाराजांनी आम्हाला सांगितलंय की इथं जल अर्पण करा वगैरे. तर तो म्हणला काही काळजी नाही, म्हणला इथं जल अर्पण करा आणि मी तुम्हाला इथलं जल देतो. मग त्याप्रमाणे त्यांना आम्हाला आमच्या सगळ्या बॉटल्स परत भरून दिल्या आणि ते घेऊन आम्ही विमलेश्वरून निघालो. मग ज्या रस्त्याने गेलो होतो त्याच्या शेजारच रस्त्यानं हायवे आलो. फक्त ह्यावेळेला आम्ही काय केलं, गोल्डन ब्रिज क्रॉस न करता हायवेवरचा मोठा ब्रिज क्रॉस केला. तो ब्रिज क्रॉस करून खाली वळलं की तिथून गेल्यानंतर तुम्हाला नीलकंठेश्वर महादेवाचं मंदिर लागतं. जातानाही आम्ही नीलकंठेश्वराचं मंदिर बघितलं होतं, त्यामुळे आम्हाला तो व्हेन्यू माहिती होता. मग तिथं जाऊन गाड्या लावल्या, आम्ही दर्शन घेतलं मंदिराचं. आत शंकराची सुंदर पिंड आहे, ते सगळं दर्शन घेऊन झालं आणि घेऊन झाल्यानंतर मग आम्ही खाली ह्याच्यावर उतरलो नदी किनाऱ्यावर. आणि त्यांनी सांगितलं होतं महाराजांनी आम्हाला, ह्याच्या त्या बलबला कुंडच्या महाराजांनी, त्याप्रमाणे आम्ही तिथं पाण्याच्या अदलाबदल जी काय करणं आवश्यक होतं ती आम्ही सगळी केली. नर्मदेचं तिथेही दर्शन घेतलं. तेव्हा ऑलमोस्ट संध्याकाळचे 4:30-5 वाजले होते आणि आम्हाला अशी अपेक्षा होती की आम्ही गेल्यानंतर आम्हाला व्यवस्थित मुक्कामाची जागा आम्ही जिथं चाललोय तिथं मिळेल. आणि त्याप्रमाणे आम्ही निघालो आणि आम्ही साधारण आम्हाला चालायला म्हणजे गाडी चालवायला पुन्हा तिथं सुद्धा असं झालं होतं की छोटे छोटे रस्ते होते. मग एका माणसानं आम्हाला सांगितलं की तुम्ही बेस्ट वे हायवेला जावा आणि कॅनलच्या शेजारचा हायवे पकडा. पण कॅनलच्या शेजारचा जो हायवे आहे तो आम्हाला का माहिती होता, तर आम्ही येताना म्हणजे पहिल्यांदा जाताना त्या कॅनलच्या रोडनं गेलो होतो. त्यामुळे आम्ही कॅनलच्या रोडनं गेलो आणि साधारणपणे 6:30 वाजता आम्ही रंग अवधूत आश्रमामध्ये पोचलो. रंग अवधूत आश्रमामध्ये पोचल्यानंतर आम्हाला तिथं गेल्यानंतर पहिल्यांदा पाया पडलो, नदीच्या किनारी गेलो, बसलो आणि तिथे एका माणसाला म्हटलं की उद्या आमचं असं असं कंप्लीट केलेलं आहे आम्ही परिक्रमा, तर आम्हाला उद्या कन्यापूजन वगैरे सगळं करायचंय, कढाई करायची आहे, तर तेवढी आम्हाला तू मदत कर. तो म्हणला काही काळजी करू नका, तुम्ही सकाळी या, तुम्हाला सगळं लवकरात लवकर क्लिअर करून देतो आणि तुमचं हे सगळं व्यवस्थित होईल, काळजी करू नका. त्याप्रमाणे मग आम्ही त्यांचा जो आश्रम आहे म्हणजे रंग अवधूत आश्रम ज्यांचा म्हणजे त्यांचं एक गेस्ट हाऊस आहे तिथंच आमचं बुकिंग झालं होतं. त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही प्रसादाला तिथंच या. त्याप्रमाणे मी तिथं प्रसाद घेतला. तिथे पद्धत अशी आहे की प्रसाद आहे त्यामुळे त्याला पैसे द्यायचे नाही आहेत, पण आपण का द्यायचे, तर आपण अन्नाचा काहीतरी हे केल्यासारखं व्हावं म्हणून आम्ही तिथं त्यांच्या त्या बॉक्समध्ये काही डोनेशन आम्ही दिली आणि आम्ही तिथं रात्री थांबलो. रात्री मोराचे वगैरे आवाज होते, बाहेरनं मस्तपैकी फिरून आलो आणि 8-8:30ला साधारणपणे आम्ही झोपलो. तर अशा पद्धतीनं आमचा नर्मदा परिक्रमेचा शेवटचा स्टॉप आता आलेला आहे. त्यामुळे आता आम्ही उद्या नर्मदा परिक्रमा पूर्ती ज्याला म्हणतात ती करणार आणि आम्ही परत जाणार. हा व्हिडिओ आपण ऐकल्याबद्दल आपले धन्यवाद आणि आपण आम्हाला सबस्क्राईब आणि लाईक करा. नमस्कार. नमस्कार. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.